अरे कोण आहेस तू? तुम्हाला दिसत नाही का? चोर आहे मी. ठीक आहे, पैसे काढ. माझ्याकडे पैसे नाहीयेत. खोटं बोलशील ना मारून टाकेन. माझं म्हणणं ऐक, जेवढे पैसे असतील दे मला. मला पैसे देते की नाही? तू पैसे कुठे ठेवले आहेस सांग. इथे तर काहीच नाहीये. बोललो ना पैसे दे. तू काही धमकी दिली तरी मी पैसे देणार नाही. कपाटाची चावी कुठे आहे? ए कुठे लपवली आहे तू? आण दे मला. ठीक आहे, माझ्यासाठी फोन खूप आहे. माझा फोन मला परत दे. खूप मस्त फोन आहे. खूप चांगला भाव मिळेल याचा. याला विकून चांगले पैसे घेईन. माझ्यासाठी महत्वाचा आहे प्लीज. त्यामध्ये इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट्स आहे. अरे माझं पूर्ण आयुष्य आहे. असं आहे का? मग मी म्हंटल ना मला पैसे दे. माझ्याकडे एक पैसा पण नाहीये. वाटलं तर माझा जीव घे. याशिवाय आता काय समजू तुला? माझा फोन परत दे प्लीज. हा ड्रामा बंद कर. पैसे दे, मी तुला फोन देतो. माझ्याकडे पैसे नाहीये सांगितलं ना. तो मोबाईल माझ्यासाठी खूप कशी मुलगी आहे? पैसे नाही तुझ्याकडे? जर तुला हा फोन हवाय, तू मला पैसे दे. किती वेळा सांगितलंय पैसे नाहीये. तुला कसं कळत नाहीये? मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या फोनवरच काम करत असते. प्लीज, मी यासोबतच आपलं आयुष्य घालवते. माझा मोबाईल परत दे प्लीज. अरे तू माझं डोकं खराब केलंय. हे घे. मी गेल्यानंतर जर तू पोलिसांना फोन केलास ना, मी तुला मारून टाकेन. शिट, या चोरामुळे किती टेन्शन झालं थोड्याच वेळात. पण हे बरं झालं, त्यांनी माझ्या परिस्थितीला समजलं आणि फोन वापस केला. जर त्यांनी हा फोन नेला असता तर जितका पैसा मिळतो तितकाही नसता मिळाला. धन्यवाद देवा, सगळे कॉन्टॅक्ट्स असेच आहेत. काही नाही झालंय. काय इतकं महत्वाचं काय बोलायचंय? काही तर बोल. चुप काय? आजकाल माझा नवरा माझ्यावर खूप संशय घेत असतो. हे काय म्हणतेस तू? एक दिवस मी तुझ्याशी बोलत असताना माझा नवरा मला कॉल करत होता आणि माझा कॉल वेटिंगवर येत होता. तेव्हापासूनच ते माझ्यावर संशय घेत आहे आणि मला खूप टॉर्चर करतायत. ते कोणासोबत बोलत होती असं रोज विचारतात. ठीक आहे, तू आता काय करणार आहेस? तेच तर मला काहीच कळत नाहीये. मला वाटतं माझ्याबद्दलच त्याला कोणी सांगितलं असावं. हे बघ, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण हे जर चुकूनही त्यांना कळलं ना तर ते मला मारून टाकतील. हे बघ, त्यांचाच फोन येतोय रे. हॅलो, व्हिडिओ कॉलवर ये. काय झालं हो? अचानक व्हिडिओ कॉल करायला म्हणताय? नाही तू ये, मला पाहायचंय. बघितलं ना व्हिडिओ कॉल? काय बघायचंय तुम्हाला? मी व्हिडिओ कॉल करतोय, तू उचल. मी फोन कापतोय. हो. काय झालं? व्हिडिओ कॉल करायला म्हणतायत. मी तर बसली. अरे बापरे. तू कुठेतरी जाऊन लप लवकर. कुठे लपू? लवकर कर ना. अरे यार, लपायला कुठली जागाच नाहीये. अरे कपाटात इकडे खाली लपतो. कुठे लपू यार? अगं बघ, दिसतोय का मी? दिसतोय तू. चांगला लप ना. यापेक्षा जास्त नाही वागू शकत. अरे आडवा कसा हो? मला तर वाटतं माझा आजचा शेवटचा दिवस आहे. आले का? कशी आहेस? सगळं ठीक तर आहे ना? अहो मी ठीक आहे हो. असं कर, बेडची जी दुसरी बाजू आहे ना ती मला दाखव. मला पाहिजे. काय झालं? का? ऐक, मी जे सांगतोय ते तू कर. फोनला दुसऱ्या बाजूला फिरव. होट, मी म्हणतोय ना, जा लवकर. अरे व्यवस्थित दाखव ना. काही दिसत नाहीये. मागे कर. हा ठीक आहे. आता मला बाथरूम दाखव. का हो? आता बाथरूम का बघायचंय तुम्हाला? मी जे सांगतोय ते कर. माझ्यावर संशय घेताय का? अरे जे मी सांगतोय ते कर म्हटलं ना. उठ आणि लवकर जा. अरे लवकर जा ना. इतकं हळू का चालतेस? जा. आत दाराची मागची बाजूही दाखव. त्या बाजूला. दार बाजूला कर. दुसऱ्या बाजूला. ठीक आहे. मला आता ऑफिस मध्ये काम आहे. मी नंतर कॉल करतो. जर तुमचा माझ्यावर थोडा पण विश्वास नाहीये तर तुमच्यासोबत आयुष्य घालवणं कठीण आहे. तू अशी कशी बोलू शकते? मला तर असं वाटतंय की मी माझा जीवच घेऊन घ्यावा. थांब, असं नको करूस. मला तुमच्यासोबत जगायचं नाहीये. मी आपलं नातं तोडते.
माझं म्हणणं ऐक. अगं please, तुमच्यासारख्या please. माणसासोबत मी आता नाही जगू शकत. मी हे घर सोडून अगं, जाते. माझं म्हणणं तर ऐक ना. बाय. अगं थांब ऐक. ऐक, आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया. खरंच? हो. चल जाऊया. वाटतंय झोपलेत. हॅलो, ऐक हा? ना, माझा नवरा खूप गाढ झोपी गेलाय. तू कधीपर्यंत येशील? मी रात्री 11 वाजे नंतर येईन. हा. हं? आणि जे घरचं मागचं दार आहे ना हो हो. ते उघडून ठेवशील. मी हा, येईन. हा. ओके, पण लवकर ये. ओके बाय. आ? हं. 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 हॅलो हॅलो. अ? आला का? यायला इतका उशीर का काय झाला? लेट? हो, तू मास्क का घातलाय? ही पागल आहे का? काढून फेक त्याला. ओ हॅलो. मला काय समजून तुम्ही असं बोलता आहात? अजून कोण? माझा लवर. काय लवर? अरे तुझं डोकं खराब झालंय का? हा? अ, ए ओरडशील ना मारून टाकीन तुला. मी चोर आहे. तुझ्या घरामध्ये चोरी करायला आलोय मी. हम्म, मी पाहत होतो कुठल्या घरी जाऊन चोरी करू, तर मी तुझ्या घराचं दार उघडं बघितलं, म्हणून मी अगदी आरामात आत येऊ शकलो. हा? दरवाजा उघडा होता म्हणून तर ए. तुला आत यायचं होतं का? ओरडायचं नाही. चोर! ऐक, तिजोरी कुठे आहे? आवाज केलास तर मारून टाकेन. पैसे कुठे ठेवलेत सांग. हं? ही चेन मला दे. काढून दे ना. खोटी चेन आहे. अच्छा असं आहे का? काढून दे. खरी आहे खोटी आहे ते मी स्वतः पाहीन. लवकर काढ. हं? पैसे वगैरे आहेत का तुझ्याकडे? अजून काही नाहीये. हं? हं. त्या खोलीमध्ये माझा नवरा आहे, त्यांना पण काही विचारा. मला काय तू मूर्ख समजतेस की मी जाऊन त्यांना जागा करू आणि ते मला पकडतील? तुझी चतुराई सगळी कळते मला. एकदा चाकू खुपसला ना दुसऱ्यांदा श्वास नाही घेऊ शकणार. तुझ्या खोलीत काही फोन काही पैसे वगैरे नाही आहेत का? असं वाटतं 10 तोळ्याची असेल. ए तू काय पागल आहे? ही अशी का असते? अशी का असतेस तू? ती एक खोटी चेन आहे. त्याची चोरी करायला तू इतके कष्ट घेतोय. ही खरंच नकली चेन आहे का? मी इथे नकली चेन चोरी करायला आलो? हेच तर मी किती वेळापासून सांगतेय. अरे यार मी जिथे जातो नकली चेनच मिळते. बायकांनी सोनं घालणं वगैरे बंद केलंय का? ते सेफ नसतं ना. अरे हट, उगाच माझा इतका वेळ गेला. तोंड बघायचं पागल. हा मी गेल्यानंतर कॉल करून जर पोलिसांना बोलवलं ना असा गळ्यात चाकू खुपसीन तुझ्या. बापरे.